गेल्या 25 वर्षापासून सतत सातत्याने होणारा अन्याय त्याला कुठेतरी वाचा फोडाविषयी वाटली। माझा कुणावरही आकस नाही, काही नाही, पण मी 30 वर्ष सक्रिय राजकारणात असून देखील ज्या पद्धतीने माझ्यावर जे आघात झाले 2009 पासून कुठेतरी त्याला मुठमाती लागेल मिळेल अशा पद्धतीचा एक विश्वास होता। पण तो विश्वास काय मला नेत्यांमंडळाकडून दिसेना। 2019 मध्ये मी पोटनिवडणुकीत इच्छुक होते, मी सर्वेमध्येच नाही, मग मी जनतेच्या सर्वेमध्ये जायचं ठरवलं। आज तुमच्या साक्षीनं एकही माणूस इथं पेड नाही आणलेला, ते माझे प्रेमापुटी अतिशय मनापासून आलेली वडीलधारी माणसं 86 पासून निवडून आलेली माणसं या ठिकाणी आज आलेली आहेत आणि त्यांना माझा त्याग आणि विशेषतः माझ्यावर झालेला अन्याय हा त्यांनी पाहिलेला आहे। म्हणून त्यांनी मला सांगितलं कुठेही लढ, कसाही लढ, पण लढ। भाषण करताना हातातली घड्याळ काढली होती, घड्याळ तर मनातून गेलेली आहे। नाही, जड झालं होतं घड्याळ हाताला, म्हणून मी ते थोडं बाजूला ठेवलं, परत घातलं। तुम्ही म्हणालात की अजित पवारांनी सरड्याची डायनासोर केली, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? नाही, अजितदादांना मी दोष देत नाही। अजितदादांनी ज्या लोकांवर विश्वास ठेवला ती लोक तशी वागलेली नाही आणि या दादांच्या समोर मी बोललेलो आहे। दादांच्या सभेत 6 ऑगस्टला मी दादांसमोर बोललेलो आहे की जी लोक होती तुम्हाला सोडून गेली ना, शहराचं वाटोळं करून गेलं, प्रचंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, दडपशाहीच्या माध्यमातून या शहराचं पार वाटोळं करून टाकलं या लोकांनी आणि त्याला कोणीतरी श्रेय द्यायला समोर पाहिजे आणि मी आता आलेलो आहे। मला सर्व पक्षांचे दरवाजे उघडे आहेत माझ्यासाठी। हां, मी काडीमोड समजा नाही, मी फॉर्म भरणार आहे त्या दिवशी तो असं समजेल। मी सांगितलं ना, मला सगळ्या पक्षाचे दरवाजे माझ्यासाठी वर्ज्य नाही आहेत। मी आता निवडणुकीला उभं राहणार आहे हे मात्र निश्चित। तुमच्या व्यासपीठावरती अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, नाव घेतलं, हे नगरसेवक दिसले, अजून काय नगरसेवक? नाही, हे बघा, माझ्याकडं मला मानणारे सर्वच नगरसेवक आहे। जे कोण इकडं 4 जण तिकडं असं काही नाही आहे, ते सगळेच माझे मित्र आहेत आणि सिनियरिटी काहीतरी असते का नाही। मी या शहरामध्ये माझ्यासमोर माझ्या सिनियरिटीचा कुणीच राहिलेलं नाही, म्हणून आता ते त्यांना पण वाईट वाटेल की एकदा या भाऊसाहेब बिवरं संधी द्यावी। भाऊसाहेब, तुम्ही आताच म्हणले की माझ्या नादाला लागू नका, जे असेल ते विकासात्मक बोला। कुठल्या चिंचवडच्या कुठल्या भागातून तुम्ही प्रचाराला सुरुवात करणार? मी केलेली आहे ऑलरेडी। माझे 4 महिने, जून महिन्यापासून मी कामाला लागलेलो आहे। माझे जवळजवळ 350 ते 400 मिटिंगा झालेल्या आहेत आणि मी अंदाज घेऊनच मी आजचा पवित्रा घेतलेला आहे। आजचा नादाला लागू नका हा इशारा नक्की कोणा? नाही, नादाला लागू नका म्हणजे काय झालं माहिती आहे का, उगाच दहशत करायची, पोलीस माझेच आहे असं दाखवायचं आणि कार्यकर्त्यांना हे काय तालिबान नाही आहे। इथं आता भाऊसाहेब बिवर मैदानात उतरला आहे। मला या शहरातलं पहिलं मुळात तर भ्रष्टाचारमुक्त शहर करायचं। पर्यावरणाच्या संदर्भात कोणी बोलत नाहीत, केर कचऱ्याच्या संदर्भात विल्हेवाट लावायच्या संदर्भात बोलत नाहीत। या ठिकाणी पुनवळेचा जो कचरा डेपो त्याच्या संदर्भात काही आधी सूचना निघालेल्या नाहीत, बोर्ड लावून लोक मोकळी झालेले आहेत। या सर्व प्रश्नासंदर्भात मी जे प्रश्न अशा प्रश्नाकडे लक्ष घालणार आहेत की जे सेल्फी काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी दिसणार नाही, पर्यावरण दिसत नाही, हे अत्यंत अधोरेखित विषय हा, त्यावर कोणी भाष्य करत, शिक्षणावर कोणी लक्ष देत नाही। झोपडपट्टीतल्या मुलांचं काय चाललं आहे, बुद्धी काय बांगल्यात बघून येत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष विजन असणार आहे। आता जर मला लोक तोड्याने मारतील तर नाही उभं राहिलं तर हे सगळे लोक आलते, मी उभं राहणार आहे। हां, निर्धार निश्चित।